EWS प्रमाणपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता दिली गेली आहे। राज्यातल्या 1600 मराठा विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा दिलासा मिळाला आहे। EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या मात्र प्रवेशाला मान्यता दिली गेली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने CAT-CELला तशा सूचना दिल्या आहेत। मराठा विद्यार्थी आणि पालकात त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, तर मराठा समाजातील 1600 विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा जो आहे तो पाहायला मिळतोय। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये हे सगळे तरुण येत होते आणि त्यांना जे आहे ते प्रवेश घेतल्यानंतर हे प्रमाणपत्रक सादर करण्याची मुभा जी आहे ती काही काळ दिलेली होती, परंतु ती मुभा ओलांडून देखील यावर्षी जे विद्यार्थी हे प्रमाणपत्रक सादर करू शकत नाहीत त्यांना या वर्षीसाठी मुभा जी आहे ती शिक्षण घेण्यासाठी दिलेली आहे। परंतु पुढील वर्षी यांना जे आहे ते हे सगळं प्रमाणपत्रक द्यावं लागेल। राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने CET-CELला जे आहे त्याबाबतचे निर्देश दिलेले पाहायला मिळत आहेत आणि याचे सहसचिव जे आहेत ते संतोष खोरगडे यांच्या माध्यमातून जे आहे ते हे पत्र दिलेलं पाहायला मिळतंय। हे सगळी प्रत मुख्यमंत्री असतील किंवा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असतील यांच्या माध्यमातून दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे 1600 विद्यार्थी जे आहेत त्या 1600 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा या माध्यमातून आपल्याला मिळालेला पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।